नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये एमपीएससीचा पॅटर्न बदलतोय आणि पॅटर्न बदलत असताना त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट ऍड होतीये, ते म्हणजे ऑप्शनल. हे ऑप्शनल ही गोष्ट इतकी महत्त्वपूर्ण असते की ह्याच्यातून ठरतं तुम्ही अधिकारी होणार आहे की नाही. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमचा मेक ऑर ब्रेक पॉइंट हा ऑप्शनल असतो. या ऑप्शनल मध्ये एकट्या एका ऑप्शनलच्या विषयामधून तुम्हाला जीएसच्या चारही पेपर मधून जेवढे मार्क मिळणार असतात तेवढे मार्क हा एकटा ऑप्शनल देणार असतो. या ऑप्शनल साठी करावी लागणारी मेहनत, त्याच्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी ही जीएस पेक्षा खूप वेगळी असते. खूप वेगळ्या पद्धतीने याचा अभ्यास करावा लागतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे या ऑप्शनल मधून तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये इतका बदल होणार असतो, तुमची पर्सनॅलिटी इतकी बदलणार असते की ते मुलाखतीपर्यंत रिफ्लेक्ट होतं. मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला या ऑप्शनलवरचे प्रश्न विचारले जातात. हे ऑप्शनल जे आहेत, या ऑप्शनल्स मध्ये खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असतात. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे. त्याला राज्यशास्त्र म्हणायच्याऐवजी PSIR म्हणलं जातं, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, पण राज्यशास्त्र आहे. ओके, मानववंशशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, मानसशास्त्र आहे. खूप सारे पर्याय आहेत तुमच्याकडे ऑप्शनल म्हणून निवडण्याचे. पण त्याच्यामधून निवडताना एक असा ऑप्शनल निवडावा लागतो की जो तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा सोयीचा असेल, मार्क सुद्धा मिळवून देणारा असेल. आणि फक्त एवढंच नाहीये तर तुमच्या या ऑप्शनल मध्ये, तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये तुमचा मार्ग सुकर करणारा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज मी तुम्हाला तोंडओळख करून देणार आहे हिस्ट्री ऑप्शनल याची. कशा पद्धतीने हिस्ट्री ऑप्शनल फायद्याचं आहे, जीएस मध्ये या ऑप्शनलचा काय फायदा होतो, जीएसच सोडा ओव्हरऑल प्रिपरेशन मध्ये हिस्ट्री ऑप्शनलचा काय फायदा होतो हे आपण समजून घेणार आहोत. नुसतं एवढंच नाहीये तर पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पार्ट जे हिस्ट्री ऑप्शनलचे असतात त्या दोनही पार्टचा सिलेबस सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर सुरू करूया समजून घ्यायला. हिस्ट्री ऑप्शनल नेमका कसा असतो, काय असतो आणि कुठल्या गोष्टी याच्यामध्ये असतात ते बघूया. इतिहास वैकल्पिक विषय तसा बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा असतो. इतिहास हे एकदम लहानपणापासून आपण शिकत आलेलो असतो, त्याच्यामुळे खूप ओळखीचा वाटणारा असा पार्ट या इतिहास विषयामध्ये. पण मी तुम्हाला अजून एक पाऊल पुढे जाऊन सांगतो की तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी जीएसचा ऑलरेडी अभ्यासाला लागलेले आहेत त्या लोकांना इतिहासाच्या ऑप्शनलच्या सिलेबस मध्ये एकही ओळ अशी सापडणार नाही जी तुमच्या ओळखीची नाही. सर्वच्या सर्व मुद्दे तुमच्या जीएसच्या सिलेबसची ओव्हरलॅपिंग आहेत. इतिहासाच्या ऑप्शनलचा अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली जीएस मधल्या हिस्ट्रीचा तुम्हाला अभ्यास करावा लागत नाही. तुमचा जीएस हिस्ट्री आपोआप तयार झालेला असतो. ओके, येस. इतिहास वैकल्पिक विषय जो आहे, या वैकल्पिक विषयाची खासियतच ही आहे की तुम्हा लोकांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा एक सुधारणा होते. तुम्ही विचार करा की जस्ट डोळे बंद करून कल्पना करा की एक कुठेतरी तुम्ही कार्यक्रमाला गेलात, तिथं स्टेजवरती वक्ते उभे आहेत आणि त्यांच्या भाषणामध्ये ते इतिहासातला कुठला तरी एक किस्सा सांगताय की चीनच्या इतिहासामध्ये असं झालं होतं किंवा भारताच्या इतिहासामध्ये असं असं घडलं होतं वगैरे वगैरे. आणि तो किस्सा सांगत असताना त्यांना तो किस्सा माहिती आहे ह्याचंच इम्प्रेशन पब्लिक वरती किती पडलेलं असतं. इतिहास माहिती असणे कुठल्याही गोष्टीची समज असण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुठलीही घटना समजून घेण्यासाठी इतिहास आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी इतिहास ऑप्शनलचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला, त्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये ती प्रगल्भता आपोआप व्यक्त होत असते. ती मॅच्युरिटी आपोआप व्यक्त होत असते. अगदी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय सुद्धा तुम्ही जर स्वतः एम लक्ष्मीकांतचं पुस्तक ओपन केलं असेल तर त्याच्यातले पहिले 2 चॅप्टर इतिहासाचे आहेत हे समजून घेतलेत का? ओके, अर्थशास्त्राचं पुस्तक उघडलं असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना शिकत असता तेव्हा तुम्ही इतिहास शिकत असता हे तुम्हाला समजतं का? कुठलाही विषय घ्या, कुठलाही विषय घ्या, त्या विषयाची इतिहासाशी सांगड असतेच. एकतर तो विषय समजून घेण्यासाठी इतिहास लागत असतो किंवा इतिहासामध्ये त्या विषयाचे पॉइंटर्स असतात. आलं लक्षात? ओके, इतिहास हा विषय तुमच्या प्रिपरेशनशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने चारही पेपरशी कनेक्टेड आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? ओके, इतिहास ह्या वैकल्पिक विषयाची जर रचना बघायची असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही ऑप्शनल घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2.
कुठलाही पेपर असेल, तुमच्या नव्या पॅटर्न नुसार जर आपण बघायला गेलो तर कुठलाही पेपर असेल तो बाय डिफॉल्ट 250 मार्कांचा असणार आहे. किती मार्कांचा? हा पण 250 मार्काचा असणार आहे, हा पण 250 मार्काचा असणार आहे. सो दोन्ही पेपर तुमचे 250 मार्काचे असतील. पेपर 1 जो आहे, या पेपर 1 मध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत असे दोन पार्ट जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतात. प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हे पेपर 1 चे जरी पार्ट असले तरी दोघांचा पूर्ण अभ्यास करत बसण्याची आवश्यकता नाही. ओके, तुम्ही थोडासा स्मार्ट वर्क जर करायचं ठरवलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल, पेपरचं जर स्ट्रक्चर, पेपरचं जर पॅटर्न बघायला गेलात तुम्ही तर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की या दोन्ही पैकी कोणताही एक जो तुम्हाला आवडतो तो चांगला प्रिपेअर केला आणि दुसरा जो आहे त्याचं फक्त एक जनरल लेवल पर्यंतचा अभ्यास करून ठेवला तरी सुद्धा हा पेपर उत्तम मार्कांनी काढता येतो. ओके, पेपर 2 जो आहे, या पेपर 2 मध्ये आधुनिक भारत आणि आधुनिक जग असे दोन पॉइंट आहेत. इथे सुद्धा स्मार्ट वर्क करता येईल. या दोन्ही पैकी कोणताही एक मुद्दा, एक पार्ट जर तुम्ही नीट प्रिपेअर केला आणि दुसरा मुद्दा बेसिक लेवल पर्यंत प्रिपेअर करून ठेवला तर ऑटोमॅटिकली तुमचा हा पेपर 2 सुद्धा उत्तम मार्काने निघतो. उगाच कुणीतरी तुम्हाला सांगितलं असेल इतिहासाचा सिलेबस आहे प्रचंड असतो बरं का, त्याला लगेच सांगायचं भाऊ त्याच्यासाठी स्मार्ट वर्क करावा लागतो. स्मार्ट वर्क केला तर ऑटोमॅटिकली इतिहासाचा ऑप्शनल हा तुमचा वीक पॉइंट बनण्याऐवजी खूप जास्त स्ट्रॉंग पॉइंट बनतो. ओके सर, इतिहासाचा जो ऑप्शनल आहे ह्याचे पेपर 1 पेपर 2 ह्याची जनरल रचना प्राचीन मध्ययुगीन हे पेपर 1 मध्ये असतं. ओके, आणि त्याच्यानंतर आधुनिक भारत आणि आधुनिक जग हे पेपर 2 मध्ये असतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीची रचना आहे. पण हे जे इतिहास ऑप्शनल जो आहे हा जर आम्ही निवडायचाच ठरवला तर ह्याचे आम्हाला अजून काय ऍडव्हान्टेज होऊ शकेल, अजून काय फायदा मिळू शकेल, तर इतिहास ऑप्शनल निवडण्याचे जे फायदे आहेत ते फायदे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वपूर्ण फायदा हा आहे की इतिहासाचं ऑप्शनल जे आहे ह्या इतिहासाच्या ऑप्शनलची जीएस सोबत खूप साम्य आहे. कसं साम्य आहे बघा, समजून सांगतो. आलं लक्षात? ओके, इतिहास ऑप्शनल तुमच्या नवीन सिलेबसच्या जीएस मध्ये जर बघितलं तर नवीन सिलेबसच्या जीएस मध्ये तुम्हाला आधुनिक भारत जो आहे म्हणजे त्याला मॉडर्न इंडिया आपण असं म्हणत असतो. आलं लक्षात? ओके, हा तुम्हाला अभ्यासायचाच आहे ऍज इट इज. ओके, शिवाय तुम्हाला मॉडर्न वर्ल्ड जे आहे ते पण अभ्यासायचं आहे. जीएसचा सिलेबस ओपन करून बघा, नसेल तर मी दाखवतो तुम्हाला. आलं लक्षात? ओके, तुम्हाला हा आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा बाय डिफॉल्ट अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतो का? तुमचा पेपर 2 ऍज इट इज जीएसच्या सिलेबसला आहे, ऍज इट इज. फक्त एवढंच आहे की हे ऑप्शनल आहे म्हणून थोडं जास्त सखोल वाचायचंय, ते जीएस आहे म्हणून थोडंसं कमी सखोल वाचायचं, बस फरक एवढाच आहे. जास्त सखोल वाचला तर कमी सखोलचा अभ्यास आपोआप झालेला असतो. ओके, एवढंच नाहीये, हे जीएस 1 च्या बद्दल बोलणं झालं. जीएस 2 मध्ये जेव्हा तुम्ही संविधान म्हणजे पॉलिटी शिकत असता तेव्हा तुमच्या ऑप्शनलच्या सिलेबस मध्ये आज मी दाखवणार आहे तुम्हाला. ओके, 1935 पर्यंत संविधान निर्मितीसाठी झालेले प्रयत्न आणि संविधानामध्ये 1935 पर्यंतच्या कायद्यांचा सहभाग हा तुमच्या सिलेबसचा पॉइंट आहे. ऑप्शनलच्या सिलेबसचा जीएस सोबत ओव्हरलॅप असलेला पार्ट दाखवतोय मी तुम्हाला. ओके, अरे बापरे सर, जीएस 2 मध्ये ओव्हरलॅपिंग असणार आहे? येस, जीएस 2 मध्ये ओव्हरलॅपिंग असणार. जेव्हा तुम्ही जगाचा इतिहास शिकता तेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स समजतात. जीएस 2 च्या सिलेबस मध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्सचा पण अभ्यास आहे, हे समजून घ्या. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर जीएस 3 नावाचा एक पार्ट आहे. या जीएस 3 मध्ये तुम्हाला 2 पार्ट्स आहेत. एक आहे इंटरनल सिक्युरिटी नावाचा. आलं लक्षात? ह्या इंटरनल सिक्युरिटी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्यात. उदाहरणार्थ नक्षलिझम काय असतं, उदाहरणार्थ माओइझम काय असतं, उदाहरणार्थ फुटीरतावादी वृत्ती काय असतात, वगैरे 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 वगैरे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या जीएस 3 मध्ये शिकायच्यात. ऑलरेडी तुमच्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला हा जीएस 3 चा सिलेबस जो आहे हा जीएस 3 च्या सिलेबस मधला बराच पार्ट कव्हर होतो. कशा पद्धतीने साम्यवादी चळवळी निर्माण होतात, कशा पद्धतीने भांडवलशाही चळवळी निर्माण होतात. साम्यवादी चळवळींच्या मधूनच तर नक्षलिझम माओइझम निर्माण झालंय.
ओके, चळवळ कारणीभूत आहे असं मी म्हणत नाही, पण नक्षलिझम, माओइझम त्याच्यामधून बाहेर निघालेले काही विषय आहेत. म्हणजे तुम्हाला इतिहासाच्या ऑप्शनलचा अभ्यास केला तर ह्याचा सुद्धा खूप उत्तम पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. ओके, नुसतं एवढंच नाहीये तर GS4 नावाचा एक छान पार्ट आहे. या GS4 मध्ये तुम्हाला थेरी आणि केस स्टडीज, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड असं त्याला म्हणतात, ह्याच्यामध्ये थेरी आणि केस स्टडीज असतात. ह्याच्यातल्या कित्येक केस स्टडीज मध्ये तुम्ही इतिहासाची उदाहरणं देऊ शकाल, पण तसलं काहीतरी तुम्हाला ओव्हरलॅपिंग आहे सांगण्यापेक्षा स्पष्ट सांगतो. GS4च्या सिलेबसमध्ये एक वाक्य आहे, इतिहासातील महत्वपूर्ण व्यक्तींचा तुमच्यावरती पडलेला प्रभाव. GS4चा तो वाला पार्ट ऑटोमॅटिकली इतिहास ऑप्शनल मध्ये कव्हर होतो. समजून घ्यायचा पार्ट आहे की कशा पद्धतीने हा सगळा भाग जो आहे हा भाग तुम्ही इतिहास ऑप्शनल मध्ये कव्हर करू शकता. पण सर फक्त जीएसच आहे का? नाही, एसए नावाचा तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण टॉपिक असणार आहे आता, ज्याच्यामध्ये 250 मार्कासाठी 125 125 मार्काचे असे दोन निबंध लिहायचे, म्हणजे टोटल 250 मार्क. ओके, पहिला निबंध लेखनाचे बरेच शैली असते, कधीतरी रायटिंग स्किलचे लेक्चर्स होतील तेव्हा तुम्हाला सगळं समजून सांगेन. ओके, त्याच्यापैकी पेपर मधला पहिला निबंध जर तुम्ही एका स्टाईलने लिहिलेला असेल तर दुसरा निबंध शक्यतो मी मुलांना रेकमेंड करत असतो की दुसऱ्या स्टाईलने लिहावा. आता या ज्या स्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये 7-8 वेगवेगळ्या स्टाईल्स आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या स्टाईल्स मध्ये एक स्टाईल आहे हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने लिहिणे. ऑब्व्हियसली विषय तसा पाहिजे, तुमची निवड तशी पाहिजे. इतिहास ऑप्शनल असेल तर तुमच्यासाठी हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हचा सराव पण करण्याची आवश्यकता नाही. इतिहास ऑप्शनल मध्ये ऑटोमॅटिकली ते डेव्हलप झालेलं असतं. उदाहरणं, अनेक्डोट, एक्झाम्पल हे पूर्ण निबंधामध्ये कुठे ना कुठे इतिहासामधून द्यावेच लागणार असतात. इतिहासाचा ऑप्शनल शिकणाऱ्या माणसाचे उदाहरणं, अनेक्डोट, एक्झाम्पल्स जे आहेत हे जास्त उत्तम पद्धतीचे असू शकतात, हे समजून घ्या. बरोबर आहे? ओके, जीएस सोबत साम्य हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल निवडतात, कारण हिस्ट्री ऑप्शनल मध्ये केलेले कष्ट हे सर्व पेपरमध्ये रिफ्लेक्ट होणार असतात, अगदी निबंधात पण रिफ्लेक्ट होणार असतात. हे तर द्यावं सोडून मी तर तुम्हाला सांगतो अगदी मुलाखतीत सुद्धा हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला तारून नेऊ शकतो. आलं लक्षात? ओके, जर हिस्ट्री ऑप्शनल वरची चर्चा सुरू झाली तर कदाचित हिस्ट्री ऑप्शनलचा विद्यार्थी त्याचे उत्तर जास्त चांगले देतात आणि ऑब्व्हियसली तिथले लोक विचारतात तुमचा ऑप्शनल काय होता. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की हा जीएस सोबत साम्य असणे हा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे इतिहास ऑप्शनलचा. मटेरियलची उपलब्धता, इतिहास हा विषय असा आहे, दुसरा फायदा की इतिहास हा विषय असा आहे की याचं सर्व मटेरियल जवळपास सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. ओके, महाराष्ट्रातले विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला प्रामुख्याने लागणार कोणत्या भाषेमध्ये? इंग्लिश किंवा मराठी. अगदी काही विद्यार्थी असतील ज्यांना हिंदी वगैरे लागेल, पण या तीनही भाषांमध्ये जवळपास सर्व लेखकांचे जवळपास सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत. हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? ओके, म्हणजे तुम्हाला मटेरियलसाठी इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता नाही. मटेरियल उपलब्ध असणे हे ऑप्शनलच्या तयारीमधला एक खूप मोठा प्लस पॉइंट असू शकतो. दोन टाईपचे विद्यार्थी असतात. एक असतात की बाकीच्यांना उपलब्ध नाहीये का, ओके मग काही हरकत नाही, माझा कॉन्फिडन्स वाढतो त्याच्याने. काही विद्यार्थी असू शकतात, मग काही ऑप्शनल आहेत असे की ज्याचं मटेरियल तुम्हालाही उपलब्ध नसतं आणि बाकी कुणालाही उपलब्ध नसतं, त्याच्याने बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. काही विद्यार्थी असे असतात की नाही बाबा बाकीच्यांचं काही होऊ दे, माझं वाचन पूर्ण झालेलं पाहिजे, त्यांच्यासाठी इतिहास ऑप्शनल आहे. कारण इतिहासासाठी प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्हाला सेट मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ओके, येस, नुसतं एवढंच नाहीये तर इतिहास हा वाला मुद्दा जो आहे तो मी सगळ्यात शेवटी एक्सप्लेन करतो, तुम्हाला कळेल. पुनरावृत्तीची कमी गरज, इतिहास ऑप्शनलला वारंवार रिव्हिजन करण्याची आवश्यकता नसते. इतिहास जर एकदा समजला, मी पाठ केला असं नाही म्हणते, इतिहास जर एकदा समजला तर तुम्हाला इतिहासाची रिव्हिजन खूपच कमी करावी लागते. कारण इतिहासाचा कोणताही मुद्दा तुम्ही वाचायला घेतला तर मागचे बरेचसे मुद्दे आपोआप रिवाइज झालेले असतात. इतिहासाच्या ऑप्शनलचा अभ्यास याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग पण होतो आणि त्याची रिव्हिजन कमीत कमी करावी लागल्यामुळे तुमचा वेळ पण खूप वाचतो. ओके, सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतिहास ऑप्शनल इंटरेस्टिंग असतो. ओके, कुठल्या ना कुठल्या घटना, तुम्हाला असं असेल की नाही हो सर आम्ही स्वातंत्र्य चळवळ सगळी वाचून झाली, पण इथे फक्त स्वातंत्र्य चळवळ थोडी आहे, इथे सगळंच आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, किस्से आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल नाही नाही आम्हाला ह्याच्या वेळेस जेव्हा जुना पॅटर्न होता तेव्हा इतिहासाचे खूप फॅक्ट पाठ करावे लागत होते, पण आता पॅटर्न बदललाय,
आता लेखी पॅटर्न आहे, इथे तुम्हाला तेवढं पाठांतर नाही करावं लागत जेवढं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. आणि इतिहास समजून घेण्याची प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे. सगळे किस्से आहेत, घटना आहेत, स्टोरीज आहेत, आणि त्याच्यामधून इतिहास समजून घेतला की ऑटोमॅटिकली इतिहासामध्ये मजा यायला लागते. पाठांतर कमी करायचंय हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा इतिहास खूप इंटरेस्टिंग होतो, कारण गोष्टी आहेत सगळ्या. ओके, सो सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप इंटरेस्टिंग आहे. व्यक्तिमत्वामध्ये होणारे बदल हा सुद्धा इतिहासाच्या ऑप्शनल मध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इतिहास हे खूप गोष्टी ऍड करतं, अनुभव ऍड करतो. तुमचे उत्तरं जे आहेत त्या उत्तरांमध्ये तुम्ही ऍक्च्युअली इतिहासामधली उदाहरणं द्यायला सुरुवात केली तर ऐकणारा व्यक्ती सुद्धा खूप गांभीर्याने ऐकतो, वाचणारा व्यक्ती सुद्धा खूप गांभीर्याने वाचतो, कारण हा माणूस विदाऊट प्रूफ बोलत नाहीये. ह्याचा तो एक काय म्हणतात त्याला सिम्पटम असतो की तुम्ही इतिहासातली उदाहरणं देऊ शकताय. आलं लक्षात? ओके. आणि शेवटचा मुद्दा जो मी शेवटी सांगेन असं सांगितलं की येत्या काळामध्ये इतिहासाचं वेटेज वाढतंय. का वाढतंय? कारण तुम्ही बघा, स्टेट बोर्ड, सगळे स्टेट बोर्ड, फक्त महाराष्ट्र नाही, देशभरातले सगळे स्टेट बोर्ड इतिहासाची पुस्तकं बदलतात. ओके, सीबीएसई इतिहासाची पुस्तकं बदलते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सीबीएसईची आयसीएससीची पुस्तकं पण बदलली जातात. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठलं पुस्तक बदलत असेल तर इतिहास. इतिहास अशा पद्धतीने रचला जातोय, इतिहास रचला जातोय म्हणण्याऐवजी इतिहास अशा पद्धतीने आता मुलांना शिकवला जाणार आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. म्हणजे येत्या काळामध्ये इतिहास या गोष्टीला सरकार स्वतः गांभीर्याने घेत आहे. मग जर सरकार त्या गोष्टीला गांभीर्याने घेणार असेल तर जे सरकारी नोकर निवडायचे त्यांच्यासाठी सुद्धा इतिहास महत्वपूर्ण असेल की नाही? म्हणजे इतिहासाची गरज जी आहे ती येत्या काळामध्ये खूप वाढत आहे. खूप जास्त त्याचा तुम्हाला काय होणार आहे? फायदा होणार आहे. इतिहासाचा जर ऑप्शनलचा सिलेबस बघायचा झाला तर तो सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. इतिहासाचा ऑप्शनल कसा आहे, काय आहे, त्याचे दोन्ही काय म्हणतात त्याला पेपर जे आहेत त्यांचा सिलेबस जो आहे तो आपण समजून घेऊया. इतिहास वैकल्पिक विषय जो आहे ह्याचा पेपर नंबर 1, हा पेपर नंबर 1 जो आहे हा बाय डिफॉल्ट 250 मार्कांसाठी असतो. किती मार्कांसाठी? 250 मार्कांसाठी. पूर्णपणे लेखी पेपर आहे. ओके, आणि या 250 मार्कांपैकी जर तुम्ही नीट अभ्यास केला तर 150 ते 170 मार्क आरामात आणता येतात, हे लक्षात घ्या. ओके, युपीएससीच्या कित्येक मुलांना मी शिकवत असताना हे समजून सांगितलेलं आहे, त्यांनी ते मार्क आणून पण दाखवलेले आहेत. ओके, सो हे मार्क आणणं काही अवघड नाहीये. हा लक्षात? ओके, पेपर 1 मध्ये काय असतं सर? पेपर 1 मध्ये प्रामुख्याने असतो प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत. तुमच्या सिलेबस मध्ये कला आणि संस्कृती नावाचा विषय जीएस मध्ये आहे, तो कला आणि संस्कृती सुद्धा पेपर 1 चा भाग आहे. म्हणजे तुम्ही बघा तुमच्या जीएस मधला अजून एक पूर्ण विषय इथे कव्हर होतोय. ओके, येस सर, तुम्हाला आम्हाला थोडासा सिलेबस बघता येईल का? हा सिलेबस जो आहे हा आयोगाच्या एमपीएससीच्या वेबसाईट वरती जो सिलेबस देण्यात आलेला आहे तिथून मी डायरेक्टली घेतलाय. तिथे मराठीमध्ये जे जे ऑप्शनल देता येणार आहेत तुम्हाला त्या त्या ऑप्शनलचा मराठीमध्ये सिलेबस दिलेला आहे. ओके, एमपीएससीच्या ज्या नव्या पॅटर्न मध्ये इतिहास ऑप्शनल जो आहे त्याचा विषय संकेतांक असणार आहे. विषय त्याला सब्जेक्ट कोड असं म्हणतात. सब्जेक्ट कोड जो असणार आहे हा असणार आहे 1031. लक्षात? म्हणजे इतक्या डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय. ओके, इतक्या खात्रीने तुम्हाला समजून सांगतोय, अगदी आपल्याला सब्जेक्ट कोड पर्यंत माहिती आहे की सब्जेक्ट कोड काय असणार आहे. आणि आयोगाच्या वेबसाईट वरती ओपन टू ऑल आहे हा सिलेबस. आलं लक्षात? ओपन टू ऑल, सगळ्यांना हा सिलेबस डाउनलोड करता येतो. आलं लक्षात? ओके, साधनं काय काय सांगितले? सगळ्यात मेन साधन जे आहे ते म्हणजे काय? साधन म्हणजे म्हणायच्या ऐवजी हे प्राचीन भारताचा मुद्दा आहे. आलं लक्षात? प्राचीन भारतामध्ये तुमचा जो अभ्यास आहे या अभ्यासामध्ये मी जरा लाल किंवा गुलाबी रंग घेऊया. दिसतोय? ओके, थोडीशी शाई जाड पण करूया. आलं लक्षात? ओके, प्राचीन भारत जे आहे या प्राचीन भारतामध्ये लिखित स्त्रोत नसतात, तर कशा पद्धतीने इतिहास जो आहे तो उभा केला जातो किंवा निर्माण केला जातो किंवा इतिहास जो आहे तो कशा पद्धतीने शोधला जातो त्याचा तुम्हाला अभ्यास आहे. जर तुम्हा लोकांना माहिती नसेल तर तुम्ही जे RS शर्माचं पुस्तक वापरता त्याच्यातलं पहिलं चॅप्टर हेच आहे. अरे, आमच्या जीएसचं सिलेबस दिसतंय सर, हा आहे की नाही? ओके, येस, नुसतं एवढंच नाहीये तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे हे तीनही मुद्दे, पहिले 3 मुद्दे
इतिहासाचे पूर्णच्या पूर्ण प्राचीन भारतातले सिंधू खोरे संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली, कसा विस्तार झाला, काय वैशिष्ट्य होती, ऱ्हास कसं झालं, त्या काळामध्ये कला आणि वास्तुशास्त्र काय होतं, तुम्ही मला सांगा. हे शिकत नाही आपण, शिकतो, जीएस मध्ये शिकतो, तेच तर आहे ऑप्शनलला. ओके सर, अजून काय काय आता इंटरेस्ट येतोय आम्हाला ऑप्शनल मध्ये, अजून काय काय आहे ऑप्शनल मध्ये. जर तुम्ही बघितलं तर एक बृहदाश्मयुगीन संस्कृती, बृहदाश्मयुगीन संस्कृती, याला महाश्मयुगीन संस्कृती पण म्हणतात. आलं लक्षात. ओके, हे पण आपण शिकतो, त्याला मेगालिथिक कल्चर असं म्हणलं जातं. हा सुद्धा तुमच्या इतिहासाच्या ऑप्शनलचा भाग आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे आर्य आणि वैदिक कालखंड. याचा सुद्धा आपण अभ्यास करतो. भारतामध्ये आर्यांचा विस्तार कसा झाला, कशा पद्धतीने आर्य विस्तार झाला, वैदिक युगाचं महत्व कसं आहे, राजेशाही व्यवस्था कशी निर्माण झाली, वर्ण व्यवस्था कशी निर्माण झाली, सगळा तुमच्या सिलेबस पार्ट आहे. महाजन पदांचा जो कालखंड आहे, या महाजन पदांच्या कालखंडाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये जनपद कशी निर्माण झाली आणि महाजन पद कशी निर्माण झाली, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. आलं लक्षात. ओके येस, नुसतं एवढंच नाहीये. एकदा का महाजन पदांची निर्मिती झाली की मग मौर्य साम्राज्य सुद्धा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. मौर्यांच्या नंतरचा काळ, ज्याला आपण ग्रीकांचा, शकांचा, कुशाणांचा आणि पश्चिम क्षत्रपांचा, तर तो पण ऍक्च्युली ग्रीकच झाले ते. आलं लक्षात. ओके, या सगळ्यांचा काळ जो आहे, हा काळ सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्णपणे जीएसचा सिलेबस, एन्शंट इंडियाचं पुस्तक, RS शर्माचं पुस्तक जर तुम्ही बघितलं, RS शर्मा नका घेऊ, तुम्ही कुठलं पण एन्शंट इंडियाचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे ऑलरेडी कव्हर झालेले दिसतील. ओके सर, ते तर जीएसचे पुस्तक आहेत, म्हणून तर म्हणतोय मी, तुम्ही आता बघताय ना सिलेबस, मला एक ओळ शोधून दाखवा की जी जीएसच्या सिलेबसच्या तुम्हाला कामी येणार नाही. आलं लक्षात. सर्व पेपर 1 नाही, पेपर 2 पण, पेपर 2 तर अख्खा जीएसच्या सिलेबस आहे, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. आलं लक्षात. ओके, म्हणजे किती ओव्हरलॅपिंग आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. पूर्व भारत, दख्खन आणि दक्षिण भारतामध्ये जे वेगवेगळे राजसत्ता होत्या, जे समाज होते, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास, खास करून तामिळ राज्याचा अभ्यास, तिथे काय प्रशासन होतं, कशी पद्धती होती, संगम साहित्य काय होतं, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. वाकाटकांचं आणि वर्धनांचा काळ जे होता, हा सुद्धा काळ आपल्याला समजून घ्यायचा आहे. नुसतं एवढंच नाहीये, तर गुप्त राजे जे होते, गुप्त, ओके, हे गुप्त राजे जे होते, या गुप्त काळांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने राज्यव्यवस्था निर्माण झाली, हे सुद्धा तुमच्या सिलेबसला आहे. नुसतं एवढंच नाहीये, तर पाल, सेन, राष्ट्रकूट आणि परमार ह्यांचा सुद्धा अभ्यास आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो, या चौघांच्या नावाला आयोगाने अंडरलाईन केलेली आहे. मी आयोगाच्या ह्याच्यामधून स्क्रीनशॉट घेतलेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके, बघा, आयोगाने स्वतःहून अंडरलाईन केली आहे, म्हणजे हे महत्वपूर्ण आहे. का बरं महत्वपूर्ण असतील सर? कारण हे सगळे जण, पाल सोडले तर, पाल आणि सेन सोडले तर, राष्ट्रकूट आणि परमार हे आपल्या महाराष्ट्राच्या आसपास किंवा महाराष्ट्रात राज्य करत होते. आलं लक्षात. ओके येस, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नुसतं एवढंच नाहीये, तर या इथं कल्याणी, चालुक्य, चोल, होयसळ, त्याच्यानंतर पांड्य यांच्या सुद्धा नावाला आयोगाने अंडरलाईन केलेली आपल्याला दिसते. म्हणजे ह्याचा अर्थ सिलेबसला किती सखोल पद्धतीने आपण अनालाइज करून अभ्यास करू शकतो ते बघा. आलं लक्षात. ओके येस, प्रारंभिक भारतीय सांस्कृतिक इतिहासातील संकल्पना, त्याच्यामध्ये भाषा कशी विकसित झाली, कला, वास्तुशास्त्र, विज्ञान, गणित, ज्ञानशाखा, तत्ववेत्ते, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इतिहास ऑप्शनल मध्ये खूप सखोल शिकणार आहोत. एवढ्या सखोल शिकल्यानंतर तुम्ही मला सांगा, तुमच्या जीएस ला फायदा कसा काय होणार नाही? लक्षात. हे तर अजून 12च पॉईंट झाले, फक्त प्राचीन भारत झालं. मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा तसंच आहे. प्राचीन भारताचाच एक पार्ट प्रारंभिक मध्ययुगीन भारत ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था कशी होती, चोल राजांच्या काळातला समाज कसा होता, सांस्कृतिक परंपरा भारतामध्ये कशा पद्धतीने विकसित झाल्या, तत्वज्ञानामध्ये शंकराचार्य आणि त्यांचा वेदांत, रामानुजन आणि विशिष्ट द्वैत वेदांत, मध्व, ब्राह्म यांचा मीमांसा वेदांत, असे सर्व तत्वज्ञान आपण याच्यामध्ये कव्हर करणार. साहित्य सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने साहित्य जे आहे, आणि तुम्ही असं नका समजू मी खूप सखोल सिलेबस सांगतोय. ओके, या सगळ्या सखोल सिलेबस मध्ये तुम्ही एकही ओळ अशी नाहीये की जी तुमच्या जीएसच्या कामाची नाही. सर्व काही कामाचं आहे, प्रिलिम्सच्या पण कामाचं आहे, मेन्सच्या पण कामाचं आहे. ओके, 13व्या शतकामध्ये जी दिल्लीची सुलतानशाहीची स्थापना झाली त्याचा परत आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुलतानशाहीचा अभ्यास करताना 14व्या शतकामध्ये अलाउद्दीन खिलजी आला,
15व्या शतकामध्ये सामाजिक सांस्कृतिक अर्थव्यवस्था कशी निर्माण झाली ते बघायचं. 15वा शतक आणि 16वा शतक ह्याच्यामध्ये बहमनी, विजयनगर, लोधी या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. मुघल साम्राज्य कसं प्रस्थापित झालं त्याचा अभ्यास करायचा. आणि मग 15व्या शतकामध्ये परत सोशल आणि कल्चरल स्टडीज सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या. ओके, हा पेपर 1च्या सिलेबस मध्ये अकबर बादशाह त्यांनी काय काय केलं, त्याच्यानंतर अकबरच्या नंतर जे मुघल बादशाह झाले त्यांनी काय काय केलं, त्यांच्यामध्ये अगदी जहांगीर, शहाजहान, औरंगजेब यांचा सुद्धा अभ्यास आहे बरं का. ह्यांची धार्मिक धोरणं काय होती, यांची प्रशासकीय धोरणं काय होती, हे सगळं सुद्धा आपल्याला अभ्यासायचंय. म्हणजे तुम्ही विचार करा, आजकाल करंट अफेअर्स मध्ये औरंगजेब असतो. ओके, कुणी त्या औरंगजेबला स्तुती करत असतो, कुणी त्या औरंगजेबचा विरोध करत असतो. लक्षात. ओके, पॉइंट माझा असा आहे की करंट अफेअर्स मध्ये असलेला हा जो औरंगजेब आहे त्याच्याशी संबंधित जर तुम्हाला सखोल माहिती असली तर तुम्ही मुलाखतीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकाल की नाही. अरे हा सर, खरंच की. ओके, म्हणून तर सांगतोय तुम्हाला की हा भाग जो आहे हा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप पॉझिटिव्ह फरक करणार आहे. ओके, मुघल राज्याचं स्वरूप कसं आहे, 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे अराजकता पसरली, जे बंड पसरलं, अहोम राज्य जे आहे त्या अहोम राज्याचा अभ्यास नुसतं नाव ऐकून असतो आपण. अहोम राज्य होतं, त्याच्यामधून आसाम निर्माण झाला, पण काय होतं अहोम राज्य, शिवाजी महाराज आणि त्यांचं प्रारंभिक मराठा राज्य जे आहे ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. 16व्या 17व्या शतकामध्ये तुम्ही मला सांगा, आता एक गोष्ट सांगा मला, खलिस्तान हा विषय चर्चेमध्ये आहे की नाही. ओके, खलिस्तान या विषयाची संकल्पना कुठून आली, ते लोक काय क्लेम करतात, तर ते क्लेम करतात की सर आमचं शीख जे आहे सगळ्या शीख लोकांचं एक संघराज्य होतं. असे 3 संघराज्य होते, शीखांचं संघराज्य होतं, मराठ्यांचं संघराज्य होतं आणि राजपुतांचं संघराज्य होतं. 3 संघराज्य होते. मग एकटे शीखच अशा पद्धतीने का मागतात, त्याच्या मागची काय कारण आहेत, असा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अगदी शीख समुदाय काय आहे, खालसा पंथ कसा निर्माण झाला, सगळ्यांचा आपल्याला अभ्यास आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या गोष्टींना तुम्ही करंट अफेअर्स मध्ये समजूनच घेणार आहात असंही आणि तसंही, तेच इथे ऑप्शनल मध्ये तुमच्या सिलेबसला आहे. ओके, येस सर. मुघलकालीन संस्कृतीचा सुद्धा अभ्यास आहे. मग ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्र, चित्रकला, संगीत, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान सर्व काही आहे. 18व्या शतकामध्ये मुघल साम्राज्यांचा ऱ्हास जसा झाला त्याचा अभ्यास, आणि मग ब्रिटिश जे आहेत ते भारतामध्ये आले, त्या काळामध्ये कशी भारताची आर्थिक परिस्थिती होती, हा वाला पार्ट सुद्धा तुमच्या पेपर 1च्या सिलेबस मध्ये आहे. इथे तुमचा पेपर 1 पूर्ण संपतो. पेपर 1 म्हणजे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत. सर मग आधुनिक भारत, आधुनिक भारत पेपर 2 मध्ये येतो. जगाचा इतिहास सुद्धा पेपर 2 मध्ये येतो, आणि हे दोन्ही पण जीएस मध्ये आहेत. तुम्ही जीएसचा सिलेबस ओपन करून बघा. मी काही दिवसांपूर्वी जीएसचा सिलेबस दाखवला पण होता. माझ्यासोबत कोलते सरांनी पण एक लेक्चर घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जीएसचा सिलेबस पूर्ण समजावून सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये इतिहासाचा सिलेबस जो आहे तो बघा ओपन करून. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि आधुनिक जगाचा पण इतिहास आहे तिथे. ओके, तेच पेपर 2 आहे. पूर्ण सिलेबस जर बघितला तर तुम्हाला तसं लक्षात येईल. तुम्ही मला फक्त बघायचं आणि सांगायचं की सर हे जीएसच्या सिलेबसला नाही, फक्त एक ओळ दाखवायची. ओके, बघा तुम्ही, युरोपियनांचं भारतामध्ये जे आगमन झालं त्या आगमनाचा सुद्धा आपल्याला काय आहे अभ्यास आहे. सगळे युरोपियन, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, ईस्ट इंडिया कंपन्या, इंग्रज आणि फ्रेंचच्या ईस्ट इंडिया कंपन्या, तर त्या वर्चस्वासाठी झालेले युद्ध, कर्नाटक युद्धांचा अभ्यास आपण करतो. बंगाल आणि इंग्रज मध्ये झालेले, बंगालच्या मध्ये नवाबासोबत झालेले संघर्ष, सिराजुद्दौला, इंग्रज, प्लासीची लढाई, प्लासीच्या लढाईचं महत्व बघतो की नाही आपण हे. अरे खरंच की सर, आहे की नाही. भारतातील ब्रिटिशांचा विस्तार जो आहे तो विस्तार कसा झाला, बंगालमधून, मद्रासमधून, मुंबईमधून कसा विस्तार झाला, त्याच्यामध्ये म्हैसूरचे युद्ध, मराठ्यांचे युद्ध, हे सगळेचा सगळा पार्ट जो आहे तो आपण इतिहासामध्ये अभ्यासतो. ब्रिटिश राजवटीची जी सुरुवातीची रचना आहे त्याच्यामध्ये प्रारंभीची प्रशासकीय रचना, द्विदल राज्य पद्धतीकडून थेट नियंत्रणाकडे, रेग्युलेटिंग कायदा 1773 मध्ये, द पिट्स इंडिया ऍक्ट 1884चा, चार्टर ऍक्ट 1833चा, मुक्त व्यापाराचं स्वातंत्र्य, सगळं जे आहे हे ब्रिटिशांची सुरुवातीची जी रचना आहे हे आपण अभ्यासणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाला, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास कशा पद्धतीने होत गेला, कशा पद्धतीने भारतामध्ये मुद्रण कला आली, कशा पद्धतीने ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतामध्ये काम केलं, हे सगळं तुमच्या ऑप्शनलच्या सिलेबसला आहे.
राजा राम मोहन रॉय, ब्राह्मो समाज, देवेंद्रनाथ टागोर ह्यांच्या सोबतच अगदी प्रत्येक गोष्टी म्हणजे इस्लामिक पुनरुज्जीवनवाद, फेराजी आणि वहाबी चळवळी ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, नुसतं एवढं नाहीये. ऑप्शनलच्या सिलेबसचा फायदा असा असतो की तो इतका सखोल दिलेला असतो, म्हणजे तुम्हाला कुठल्या चळवळी अभ्यासायच्यात ह्याचं काहीच वेगनेस नाही. स्पष्ट सांगितलंय रंगपूर दिन, कोल बंड, मलबार मधील मोपला बंड, कुठले कुठले बंड अभ्यासायचे ते सुद्धा सरळ सरळ दिलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वच्या सर्व बंड आपल्या जीएसच्या कामाचे. दाखवा मला एक ओळ दाखवा, एक शब्द दाखवा जो आपल्या सिलेबसला नाहीये. आलं लक्षात? ओके, येस. भारतीय राष्ट्रवादाचा उदय होण्यास कारणीभूत ठरलेले जे मुख्य घटक आहेत, काँग्रेस पूर्व संघटना म्हणा किंवा काँग्रेसचं स्वतःचं कार्य म्हणा, लोकमान्य टिळकांची स्वदेशी चळवळ म्हणा, सर्व काही गोष्टी ज्या आहेत ह्या सिलेबसला, ऑप्शनलच्या सिलेबसला आहेत, जीएसच्या सिलेबसला आहेत. ओव्हरलॅपिंग आहे. वन्स अगेन, महात्मा गांधीजींचा उदय, गांधीजींचं स्वरूप, अरे सर सगळं सेम दिसतंय. अगदी बघा तुम्ही, क्रिप्स आयोग, भारत छोडो चळवळ, वेव्हेल योजना, कॅबिनेट आयोग शिकतो की नाही आपण हे सगळे. कुठलाही शब्द ठेवा, सायमन आयोग, नेहरू अहवाल, कुठलाही शब्द ठेवा, कोणती चळवळ, खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, बघा तुम्ही एक शब्द मला दाखवा की जो तुमच्या जीएसच्या सिलेबसमध्ये नाही. इतिहास हा विषय असा आहे की जो प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्द्यामध्ये तुम्हाला इतिहासाच्या जीएसच्या सिलेबस सोबत ओव्हरलॅप करताना दिसतो. राष्ट्रीय चळवळीमधील जे अन्य प्रवाह आहेत, क्रांतिकारी चळवळी आहेत, बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मद्रास, ह्याच्यामध्ये जे सगळे मुद्दे तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये नुसतं एवढंच नाही तर काँग्रेसमध्ये डावी विचारसरणी कशी आली, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, काँग्रेसमध्ये समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या बाहेर मध्ये समाजवादी पक्ष कसे स्थापन झाले, सगळ्यांचा अभ्यास आहे. मुस्लिम लीगचं राजकारण कसं होतं, हिंदू महासभेचं राजकारण कसं होतं, सगळं आपण अभ्यासतो. राष्ट्र बांधणी करत असताना म्हणजे स्वातंत्र्याच्या अगदी पूर्व संध्या ज्याला आपण म्हणूया त्याच्यामध्ये कशा पद्धतीने, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर भारत आणि त्याच्या शेजारी हा स्वातंत्र्याच्या इमिडिएट नंतरचा पार्ट. ओके, सुरुवातीचे 20 वर्ष असं म्हणूया त्यांना, कशा पद्धतीने भाषावार राज्य पुनर्रचना कशी झाली, महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, आंध्र प्रदेशची निर्मिती कशी झाली. अरे सर हे आम्ही ऑलरेडी शिकतो, तुम्ही जीएस मध्ये शिकता. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की याच गोष्टी ऑप्शनल मध्ये आहेत, थोड्याशा जास्त सखोल अभ्यासाव्या लागतात. ऑप्शनलची आन्सर रायटिंग स्टाईल थोडीशी भिन्न असते जीएस पेक्षा, थोडीशीच. ओके, इतिहास असल्यामुळे त्याच्यामध्ये फार भिन्नता काही नाहीये, पण थोडीशी भिन्न असते, ते समजून घ्यावं लागतं. 1947 नंतर जातीयता, वांशिकता, उत्तर वसाहतवादी निवडणुकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला लागतात. उत्तर वसाहतवादी म्हणजे स्वतंत्र भारताच्या निवडणुकी ज्याला म्हणतात. आलं लक्षात? ओके, आर्थिक विकास हा सगळा भाग जो आहे तो. इथून पुढे जगाचा इतिहास दिसतो. परत आता तुम्ही जगाच्या इतिहासाचा सिलेबस बघितला असेल तर ठीक आहे, नसेल बघितलं तर आधी मी सांगतो की आधी तुम्ही जगाच्या इतिहासाचा सिलेबस बघा. कशातला? GS1 मधला. ओके, नव्या सिलेबस मधला GS1 चा सिलेबस बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की हे सगळं जशास्तच आहे. प्रबोधनाच्या काळामध्ये कांट, रुसो यांनी कसं काम केलं, मार्क्सवादापर्यंत जग कसं पोहोचलं, युरोपियन राज्य पद्धती काय होती, अमेरिकन राज्य पद्धती काय होती, अमेरिकेचा इतिहास, इंग्लंडची औद्योगिक क्रांती, अन्य देशामधील औद्योगिकरण, त्याच्यामध्ये अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान. तुम्ही मला सांगा हे जर शिकलात तर तुम्ही किती एक्स्ट्राऑर्डिनरी उदाहरणं तुमच्या निबंधामध्ये लिहू शकाल. ओके, अगदी राष्ट्रवादामध्ये जर्मनी, इटली मधील राष्ट्र उभारणी पासून तर सगळा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायला लागतो. अगदी जगाच्या इतिहासामध्ये दक्षिण आणि दक्षिण, साऊथ अँड साऊथ ज्याला आपण म्हणतो, साऊथ ईस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो, त्यांचा इतिहास, लॅटिन अमेरिकेचा इतिहास, ऑस्ट्रेलियाचा इतिहास, सगळ्यांच्या इतिहासामध्ये थोडा 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 पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. क्रांती, प्रतिराज्य क्रांती ज्याला आपण म्हणतो, फ्रेंच रिव्होल्युशन, युरोपियन रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्यात. ते तर सोडूनच द्या, एक महत्वपूर्ण विषय आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे चीनमध्ये झालेली राज्यक्रांती. खूप जण असं म्हणतात की चीन मधलं सरकार आता लवकरच बदलणार आहे. ओके, जर सरकार लवकर बदललं तर येणाऱ्या पुढच्या 5-10 वर्षाच्या सगळ्या बॅचेसला चीनचा सिलेबस जो आहे तो अत्यंत, चीनचा इतिहास जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण होईल. त्यांची राज्यक्रांती तुमच्या सिलेबसला ऑलरेडी आहे. करंट अफेअर्स मध्ये येणारे मुद्दे तुमच्या सिलेबसला ऑलरेडी आहेत. ओके, जागतिक महायुद्धामध्ये पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध हे सगळं तुमच्या सिलेबसला आहेत. वसाहतींची मुक्तता एकामागून एक कशी होत गेली हे तुमच्या सिलेबसला आहे. निर्वसाहतीकरण, अविकसित राष्ट्र ह्याच्यामधून तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स ऑटोमॅटिक तयार होतं. युरोपचं एकीकरण ह्याच्यामधून इंटरनॅशनल रिलेशन्स आपोआप तयार होतं. सोव्हिएत संघाचं विघटन आणि एकध्रुवीय जगाचा उदय ह्याच्यामध्ये सुद्धा इंटरनॅशनल रिलेशन्स आपोआप तयार होत जातात. तुम्हा लोकांना अभ्यास करत असताना
जीएस सोबत एकही संपला सिलेबस इथे लक्षात सिलेबस संपलाय ओके एकही ओळ अशी सापडली का जी जीएसच्या सिलेबस मध्ये नाही हे पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला सब्जेक्ट कोड सह सांगितलेलं आहे की कुठल्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे सब्जेक्ट कोड आहे परत एकदा सांगतो 1031 एमपीएससीच्या वेबसाईट वरती जायचं सब्जेक्ट कोड 1031 चा सिलेबस डाउनलोड करून बघायचा नाही तर डायरेक्टली 12 नंबरचा ऑप्शनल आहे इतिहास ओके इंग्लिश मध्ये सुद्धा 12 नंबरचाच ऑप्शनल आहे मराठीमध्ये सुद्धा 12 नंबरच आहे पण मराठीमध्ये सगळे ऑप्शनल देता येत नाहीत काही ठराविकच ऑप्शनल आहेत जे मराठीत देता येतात त्याच्यामध्ये इतिहास आहे त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये मानववंशशास्त्र आहे मर्यादित ऑप्शनल आहेत जे तुम्हाला मराठीत देता येणार आहेत इतिहास हा ऑप्शनल तसा असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहासाचा एमपीएससीचा ऑप्शनलचा सिलेबस आणि युपीएससीच्या ऑप्शनलचा सिलेबस ह्यांच्यामध्ये कणभर सुद्धा म्हणजे फुल स्टॉपचा सुद्धा डिफरन्स नाही पॅटर्न मध्ये सुद्धा डिफरन्स नसणार आहे आलं लक्षात ओके त्याच्यावरूनच समजून घ्यायचा प्रयत्न करा की हा ऑप्शनल तुम्हाला एकाच वेळी दोन परीक्षांचा ऍडव्हान्टेज अवेलेबल करून देणार आहे आलं लक्षात ओके येस या इतिहासाच्या ऑप्शनल मध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला प्राचीन भारत बघायला मिळतं आणि मध्ययुगीन भारत बघायला मिळतं तर पेपर 2 मध्ये आधुनिक भारत आणि जगाचा इतिहास बघायला मिळतो दोन्ही पेपर 250 मार्कांसाठी असतात आणि दोन्ही पेपर मध्ये मी तुम्हाला सांगतो पहिल्या पेपर मध्ये 170 मार्क नीट प्रिपरेशन केलं तर मिळू शकतात आणि दुसऱ्या पेपर मध्ये सुद्धा 165 ते 170 मार्क नीट प्रिपरेशन केलं तर मिळू शकतात तुम्ही जर नीट बघाल तर साधारणपणे वी आर टॉकिंग अबाउट 135 मार्क्स ओके 135 मार्क्स ऑप्शनल एकटा तुम्हाला देऊ शकतो जीएस 1 2 3 4 चारही एकत्र केले तरी एवढे मार्क कधी कधी होत नाहीत आलं लक्षात एकटा ऑप्शनल तुम्हाला एवढे मार्क देऊ शकतो ऑप्शनल इतका महत्वाचा असतो हे समजून घ्या आलं लक्षात ओके हा ऑप्शनल जेव्हा निवडाल तेव्हा किती फायदे आहेत हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं जीएस सोबत ओव्हरलॅप आहे मटेरियल सगळं उपलब्ध आहे येत्या काळामध्ये त्याचं वेटेज वाढत आहे व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या खूप पॉझिटिव्ह आणि मॅच्युरिटी वाले बदल होतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतिहास ऑप्शनल वाचायला खूप मजा येते असं कधीच होत नाही की सर खूप वेळ झाला इतिहासाचं ऑप्शनल वाचतोय आता कंटाळलो कधीच होत नाही शक्यच नाहीये आलं लक्षात ओके आणि ह्याच्यामध्ये खूपच कमी पुनरावृत्ती करावी लागते किंवा रिव्हिजन खूप कमी करावे लागतात असा हा इतिहास ऑप्शनल तुमच्या येत्या काळामधल्या प्रिपरेशनचा जर भाग झाला तर तुमचा जीएसचा निबंधाचा आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा लोड खूप कमी होऊ शकतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करा ओके इतिहासाचा ऑप्शनल ह्याची जशी तोंड ओळख आपण आता केली तसं इतिहासाचं स्ट्रक्चर सिलेबस ह्या सिलेबस मध्ये पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं म्हणजे पेपर 1 मध्ये किती प्रश्न असतात किती मार्काचे प्रश्न असतात किती शब्दांमध्ये लिहायचं असतं ह्याची पण चर्चा आपण करायला पाहिजे पण ती चर्चा जर तुम्ही इतिहास ऑप्शनल निवडला तर करण्यामध्ये पॉइंट आहे कारण त्याच्यामुळे ऑप्शनल निवडायचं की नाही निवडायचं हे ठरवता येत नाही इतिहास ऑप्शनल निवडायचा असेल तर तुम्हाला त्याचा सिलेबस समजायला पाहिजे त्याचा जीएस सोबत किती ओव्हरलॅप आहे समजायला पाहिजे त्याचे मला काय ऍडव्हान्टेजेस असणार आहेत हे समजायला पाहिजे ते सगळं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलंय तुम्हाला काहीही शंका असतील इतिहास ऑप्शनल एमपीएससी मध्ये आणि युपीएससी मध्ये दोन्ही मध्ये आहे या ऑप्शनलशी संबंधित काहीही शंका असतील तर तुम्ही फक्त खाली कमेंट करून सांगा मी तुम्हाला सर्व शंकांची उत्तरं देतो ओके तोपर्यंत आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र